गोपाळा, अरे ज्याप्रमाणे हरणाला कळत नाही की कस्तुरी त्याच्या बेंबीत असते, त्याचप्रमाणे व्यंकट सारख्यांना कळत नाही की दुर्गंधी त्यांच्या चारित्र्यात असते. आणि हीच दुर्गंधी एक दिवस त्यांचा जीव घेऊ शकते. आणि या दुर्गंधी पायी आणखीही कुणाचा तरी जीव जाऊ शकतो. हे संकट माझ्यामुळेच ओढवलंय. मीच या सगळ्या जबाबदार आहे. तू जा, तू बाहेर जा आधी. पौर्णमी, मला एकटीला सोड. मी माझी चूक आहे, मला शिक्षा मिळायलाच हवी. तुझी अशी अवस्था मला बघवत नाहीये. मी नाही तुला सोडून जाणार. तू कशाला आलीस इथे? जा इथून, मला एकटीला राहू दे. जा. नाही, मला जगायचंच नाही. आई, आई दार उघड ना. आजी, आजी. अगं काय झालं? आजी, आईने स्वतःला कोंडून घेतलंय. राधा, ए राधा. मीच माझं आयुष्य संपवण. मला जगण्याचा अधिकार नाहीये. राधा, आई, आई दार उघड ना. ए राधा, अगं दरवाजा उघड. अगं हा कसला वेडेपणा करतेस ग? अगं राधा, तूच जर अशी हार मानलीस तर आम्ही कोणावर विसंबून राहायचंय? अगं राधा, तूच आमचा खरा आधार आहेस. राधा, दरवाजा उघड. आई, तुला का कळत नाही? तुझ्याशिवाय माझं जग रिकामं होईल. खोल ना दरवाजा. ए राधा, अगं उघड ग, दार उघड. आई, मला सोडून नको ना जाऊ. आई, दार उघड ना. अगं राधा, तुझ्यात अजून अपार शक्ती आहे. उघड ग दरवाजा, उघड. पौलमी, आता दरवाजा तोडूया. हो. अजून जोरात मार. मार. आजी, अगं दारच उघडत नाहीये. स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दरवाजा कसा काय उघडला? मी तर लाथ पण मारली नाही. राधा, काय झालं? राधा उठ. राधा उठ. राधा, अगं राधा, काय करून घेतलंस गे? राधा उठ. आई उठ. नाही, ते काय करून घेतलंस तू स्वतःच? आई, राधा. राधा, अगं उठ ना. ऐकतेस नाही? आई उठ ना. आई, राधा.
राधा काय झालं ग? देवा देवा ही परीक्षा का घेतलीस? अगं काय ग केलंस हे राधे? अगं राधे आम्हाला सोडून का गेलीस? राधा उठ ना ग राधा. अगं पावलं मी बघ ना ग, राधा उठत नाहीये. पावलं मी, हे काय झालं राधा? आई माझं सगळं जीवन तुझ्यात आहे. आई उठ ना. शिव शंकर शंभो. पावलं मी, आजी अगं आपली राधा जिवंत आहे. राधाला काही नाही झालंय, जिवंत आहे ती, श्वास घेते ती. मला सोडून जाणार होतीस का? काय ग, माझ्या एकटीवर पौलमीची जबाबदारी टाकून जाणार होतीस, आणि तेही व्यंकटचं संकट डोक्यावर असतात का मला पापाचा धनी बनवत होतीस? काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणून आम्ही धावून आलो. पण प्रत्येक वेळेस होईल असं नाही. विधी लिखित बदलता येत नाही, तेव्हा कर्म चांगली करा. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गोपाळबुवा, रघुनाथ भाऊंच्या मृत्यूचं गूढ अजूनही उकललेलं नाही. अहो पहा ना, इतके दिवस झाले तरी खून कोणी केलाय याचा काही सुगावच लागत नाहीये. अक्कलकोटातली शांतताच हरवली त्यामुळे. अगदी बरोबर बोलताय बाळप्पा. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हेच कळेनासं झाले. आता रघुनाथच्या मृत्यूमुळं त्याच्या घरावर शोककळा पसरली एवढं मात्र नाही. दिवा कुठे आहे?
स्वामी बोलवलात? कपिले, दिवा कुठे आहे? दिवा तो रघुनाथाच्या नावाने लावलेला दिवा ना? तो बाहेर निर्माल्याबरोबर केरात टाकला मी. काय आहे अहो, मेलेल्या माणसाचा दिवा फार दिवस ठेवू नये, अशुभ असतं ना, म्हणून आपला नेला बाहेर. आणि तसंही त्याला जाऊन फार दिवस झालेत ना आता, म्हणून. चांगलं काम केलं ना स्वामी मी. कपिले, दिवा कुठे ठेवलाय? पण का? घेऊन ये जा. हो. हा दिवा तर आम्ही शांत केला होता आणि मग जमिनीत पुरला होता. हा तर नदीवर जायला नको म्हणून. हा दिवा जशाच तसा शांत झालाच नाही. कसं शक्य आहे? कपिले, कपिले, या दिव्याच्या रूपानं रघुनाथ आमच्या सोबत आहे. स्वामी, रघुनाथचा मृत्यू झाला नाही असं तुम्ही का म्हणताय? मृत्यू म्हणजे नेमकं काय? आत्मा शरीर सोडून जातो म्हणजे मृत्यू होतो. आता शरीर म्हणजे ती व्यक्ती असते का? आत्मा म्हणजे व्यक्ती. हक्का पुष्पा,